नागपुर सुधार प्रन्यास ने भ्रष्टाचार के आरोप ने फिर तूल पकड़ लिया है। महाराष्ट्र नवनिर्माण सेना यानी मनसे ने खुलकर बड़ा हमला बोला है। पार्टी का कहना है भ्रष्ट अधिकारियों के खिलाफ कार्रवाई नहीं होने से नाराजगी बढ़ती जा रही है। मनसे ने साफ चेतावनी दी है, अगर न्याय नहीं मिला तो आंदोलन होगा और उसकी जिम्मेदारी सभापति की होगी। नागपुर सुधार प्रन्यास में एक बार फिर भ्रष्टाचार का मामला सुर्खियों में है। मनसे ने आरोप लगाया है कि सुरेश चौहान नामक अधिकारी पर भ्रष्टाचार के गंभीर आरोप होने के बावजूद आज तक कोई कार्रवाई नहीं की गई। पार्टी ने बताया कि 13 सितंबर 2023 को इस मुद्दे पर मोर्चा निकाला गया था और तत्कालीन सभापति को सबूत भी सौंपे गए थे। मौजूदा सभापति से लेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी को भी इस बार पत्र लिखे गए हैं, लेकिन नतीजा शून्य। मनसे ने आरोप लगाया कि गरीबों से पैसे लेकर भूखंड नहीं दिए गए, खोटे परवाने जरिए हुए और नियमों के खिलाफ ठेकेदारों को फायदा पहुंचाया गया। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दिनांक 13/9/2023 रोजी पक्षाचे नेते संदीपदादा देशपांडे आणि अविनाशदादा जाधव यांच्या नेतृत्वात एक महामोर्चा NIT वरती काढण्यात आलेला होता। त्यामध्ये सुरेश चव्हाण नावाचा जो काही व्यक्ती होता, म्हणजे अधिकारी होता, त्या अधिकाऱ्याच्या त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात हा महामोर्चा होता आणि NITतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात हा मोर्चा होता। त्यावेळेला जे तत्कालीन सभापती होते मनोज कुमार सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आलेलं होतं। त्या निवेदनाच्या माध्यमातून आपण असंख्य पुरावे त्यांच्यासमोर त्यावेळेला सादर केलेले होते। पुरावे का केले? पुराव्यामध्ये सगळे काही डॉक्युमेंट्स त्यांनी घेतले, त्याची स्वतःची प्रॉपर्टी त्यांनी एकच रस्ता जो नागपूर महानगरपालिकेने बांधला होता, तो महानगरपालिकेने बांधलेला रस्ता त्यांनी खोटे बिलं सबमिट करून NITने बांधला असे जे दाखवले होते ते सुद्धा पुरावे आपण त्यावेळेला सबमिट केलेले। लोकांकडून घेतलेले पैसे याचे सुद्धा आपण पुरावे त्यावेळेला सादर केलेले होते। काही लोकांकडून त्यांनी 12-12 लाख 25-25 लाख रुपये घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण पुरावे त्यावेळेला सादर केलेले होते। आणि या मोर्चामध्ये जास्तीत जास्त पीडित लोक आलेले होते। पीडित लोकांच्या समक्ष ती चर्चा करण्यात आलेली होती। आम्हाला त्यावेळेस वाटत होतं की बाबा मान्य सूर्यवंशी साहेब काहीतरी करतील, पण त्यांची बदली झाली। त्यानंतर मीना साहेब आले, मीना साहेबांना आपण त्यावेळेला पत्रव्यवहार केला। मान्य उपमुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री यांनासुद्धा आपण 2दा पत्रव्यवहार केला। त्यांनीसुद्धा त्याच्यावरती तात्काळ कारवाई करा असे दिशानिर्देश त्याच दिवशी दिल्याच्या नंतर आज ते पत्र कुठेही नागपूर सुधार प्रन्यासच्या कोणत्याही गोष्टीमध्ये ते दिसून राहिलेले नाही, रेकॉर्डवरतीच नाही आहे। आज त्याच्यावरती चौकशी सुरू आहे। चौकशी सुरू असताना तो 10 वर्षाचा कार्यकाळ फक्त त्यांनी कुठे घालवला तर पूर्व नागपूर विधानसभेमध्ये, पूर्व नागपूर विभागीय कार्यालय इथेच त्यांनी म्हणजे तो तिथेच कार्यरत होता। शासकीय नियम काय म्हणते की प्रत्येक 3 वर्षात सरकारी अधिकाऱ्याची नोकरी म्हणजे बदली झाली पाहिजे, पण त्याला 10 वर्ष तिथे ठेवण्यात आलं। म्हणजे तो काय NITचा जावई होता, त्याला 10 वर्ष तिथे ठेवण्यात आलं। त्याला 10 वर्ष याच्यासाठी ठेवण्यात आलं होतं, त्याला मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करू द्यायचा होता। आज तो भ्रष्टाचार आम्ही शासनाच्या समोर मांडला, पण शासन म्हणून शासनाने काहीतरी करायला पाहिजे होतं। आम्ही लोकशाही मार्गाने आजपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला। म्हणजे लोकशाही मारण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो मान्य सभापतींनी केला असा आमचा स्पष्ट आरोप या पत्रपरिषदेमध्ये आहे। त्यामुळेच आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज जवळपास 12-15 दिवसाअगोदर त्याला काळं पुतण्यात आलेलं आहे, हे तुम्हाला माहीतच असेल। प्रसंगी आता आम्ही या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माननीय सभापती संजयजी मीना यांना सांगू इच्छितो की आपण याच्यावरती योग्य ती तात्काळ कारवाई करावी, संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करावे। जे लोक पीडित आहेत त्यांना तात्काळ पट्टे वाटप करण्यात यावे, ज्यांच्याकडनं त्यांनी पैसे घेतलेले आहेत ते परत करण्यात यावे। कोणाकडनं 30,000 घेतलेले आहे, कोणाकडनं 1 लाख घेतले आहे, काही लोकांकडनं तर 12-12 लाख घेतलेले आहेत, तर हे पैसे त्यांना तात्काळ परत करण्यात यावे, कारण की शेवटी शासन म्हणून ती त्यांची जबाबदारी आहे, बरोबर आहे। आणि जर असं जर लवकरात लवकर त्यांनी नाही केलं तर भविष्यात तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते। मी 2015 पासून त्या जागेवर राहत आहे। मला त्या जागेसाठी आम्ही खूप काही प्रयत्न केले, पण आम्हाला काही पट्टा मिळालेला नाही। नावावर सगळं आहे, लाईट बिलपासून सगळं आहे। फक्त एवढं आहे की आमच्याजवळ जो इमारतीचं जे काही आहे ते आम्हाला मिळालेलं नाही। आमची मागणी हेच आहे NITला की आम्हाला पट्टे वाटप द्या। ज्यावेळेस त्यांनी अतिक्रमण आणलं त्यावेळेस चव्हाण वगैरे आले आणि आम्हाला म्हटलं की तुमचे आम्ही झोपडे उठवणार नाही, आम्हाला एवढे पैसे पाहिजे। 30,000 रुपये मागणी करत होता। माझं म्हणणं हे झालं, कारण की मी आपलं सांगत आहे, माझं म्हणणं हे झालं की मी जेव्हा कोणाकडून जागा घेतली तर मला हे नाही माहीत होतं की हे फुटपाथची जागा आहे, पण कार्नलवरची जागा आहे।
तर मी म्हटलं मी देत नाही, कारण की मी रोज हातावर कमवणारी पानावर खाणारी बाई आहे, आम्ही काही देऊ शकत नाही. आम्हाला एवढीच विनंती आहे NITला की आम्हाला पट्टे वाटप पाहिजे. पैसे घेऊन सर आम्हाला प्लॉट नाही दिलं, म्हणजे आम्हाला पट्टे नाही दिले. आमची परेशानी, आम्ही पाण्यामध्ये आहे. आणि आता आले होते NIT नुसते घुमून गेले, त्या लोकांनी काही इलाज नाही केला आणि काही नाही. तर आम्ही आता 1-1.5 वर्ष झालं आमचा जुलूस निघाला होता हे पट्ट्यासाठी. आणि आता आम्ही अजून वाटच पाहून राहिलो की हे येईन आम्हाला पट्टे देईन म्हणून. अगर आता त्यांनी पट्टे नाही दिले तर आम्ही समोर काय करून ते आम्हाला माहीत. आम्ही त्यांना दिले होते, जो पटवारी होता त्यांना दिले. त्यांना ते चव्हाण आहे ना, सुरेश चव्हाण, कोणाकडनं 40 आहे, कोणाकडनं 30 आहे, कोणाकडनं 1 लाख आहे, कोणाकडनं काय घेतले ते ना. स्लिप त्यानं आमच्या समोरच काही लिहिलं त्यानं एवढ्या कागदावर थप्पा लावला आणि ते आपल्या खिशात ठेवलं. ते आम्हाला नाही दिलं. मग आम्ही कसा ग्रुप मानू त्याच्यासाठी आम्हाला पट्टे द्या, नहीं तो आम्ही आता तगड़ा जुलूस काढू. अब मनसे ने चेतावनी दी है कि अगर भ्रष्टाचार अधिकारियों पर कार्रवाई नहीं हुई तो सड़क पर उतरकर आंदोलन होगा और अगर कानूनी व्यवस्था बिगड़ी तो जिम्मेदारी होगी सभापति की. वीडियो जर्नलिस्ट राजकुमार मोहट के साथ पल्लवी सावंतकर, नागपुर.